श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यासी नाही मिते, त्रिजगती तेच धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी दान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष गळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी। काश्मीर देशिचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजादायाद भूसुर, धन्य म्हणती तेची राजेश्वर। लाच न घेता न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी। सुतसभाग्य विद्वान गुणे, विशेष सकृती पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृती लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृती प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्री अलंकार, गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळ दोघे जन, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेते मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परीतेन सांडिते आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणते करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया। जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्ये चिराहविले, पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक। विरंचीस दाटवुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले, ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागे ध्वनितार्थ बोलितो आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र,
तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांगन मुनी घरासी आणिती षोडशोपचारे पूजिते भावचित्ते विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडते वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभार वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासे इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियाने समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासे नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करे जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचितने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यंक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्ये ती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदारभूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमीसे अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करे शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करे शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिवपातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तके कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासे पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवदाय लिंग देखुनी तये वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी
म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुने लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुण नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अतिला घवी उमारंग जो भक्त जन भवभंग. उडी घातले सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करुण भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाही नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदूक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमळे परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन. त्याच पूर्व पुण्ये करुण सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविते बहुतांस उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीते. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवरिया. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास
परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख. परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन. ना तरी अंगासे येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलावया न करावा अनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आज पासोनी 7वे दिवसी मृत्यू प्रावेल या समयासी. राव ऐकता धरणीसे मूर्छा येऊनी पडियेला. अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरे सकळ कामिने आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नवती समग्र शशीमित्र नभते तै. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्व तेथून जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांते सप्तपुत्रां सांगे रुद्रहा. मग सांप्रदाये ऋषीपासून भूतली आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन याहुनी नाही थोर दान. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदये संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने तो जाऊन यमपुरीस महानरके पडले सदा. यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जे पापमते. ते अल्पायुष्यी होते नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे तया लागुण आनोनी नरकी घालावी. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा षटघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रोन अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणे पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्गत होनी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवय जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभे मग सहस्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून. गुरुपासून जे आले परधारा आणि परधन. ज्यासी वमना होनी नीचपूर्ण
विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धोनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देतनाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगरा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दूजी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिगंत तम संहारिते भस्म अंगे व्याघ्रांबर दिसते दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते वेळे देव सुमने वर्षते अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तु अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत एत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडाने रमणलिंगे अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी की क्षुधीता पुढे क्षीराब्धी ए धावुनी तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणे नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तानपादी कयाधूरुधयरत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंदजे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतीनी अन्याय विलोकिता नयने दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखुनी तेची क्षणे कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्या हवने उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावोनी धरिते चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोने म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तो त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला
मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञे करुण आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहो. मग उभा ठाकोनी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनगजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. अनेक सहस्ररुद्र करोने महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरिती बहुत. असो यावरी ब्रह्मासुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित दाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडते, त्यासी होय आयुष्य संतत्ती. त्यासी काळ न बाधे अंते, वंदोनी नेते शिवपदा. 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होते. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठवास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देनार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगतीन धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता, महापातक जाणिजे. ते आपुल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्वभावी निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन, ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रये. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, 11 अध्याय गोड हा.